हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे, सगळेजण GMC पुणेच्या रिझल्टची वाट बघत आहे. आता GMC पुणेच्या रिझल्टबद्दल एक ऑफिशियल अपडेट आलेली आहे. ठीक आहे, ती अपडेट आता या चॅनलमध्ये आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रिझल्टचे अपडेट आणि नव्या नव्या वॅकन्सी भेटत राहतील. ठीक आहे, तर हे आता आपण GMC पुणेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे, पहा वेबसाईट उघडल्याबरोबर आपल्याला दिसतो की वर्ग ड परीक्षेचे निकाल जाहीर करण्याबाबत. ठीक आहे, हे ऑफिशियल नोटिफिकेशन टाकलं आहे GMC पुणेच्या वेबसाईटवर रिगार्डिंग ग्रुप डी रिझल्ट. ठीक आहे, तर मी आता हे तुम्हाला ओपन करून दाखवतो. ते PDF ओपन होत आहे. ठीक आहे मित्र, तुम्ही पाहू शकता ही PDF ओपन झालेली आहे. इथे लिहिलेले आहे विषय वर्ग ड परीक्षेच्या निकाल जाहीर करण्याबाबत. ठीक आहे, तिथे लिहिले आहे, वरील विषयी आपणास कळविण्यात येते की महानगरपालिकेची आदर्श आचारसंहिता संपण्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे. ठीक आहे, तरी यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना परवानगी मागण्यात आली आहे की रिझल्ट जाहीर करण्याबाबत, पण त्यांना परवानगी मिळालेली नाही आहे. ठीक आहे, म्हणजे यांनी कलेक्टर आणि आयुक्तांना परवानगी मागितली आहे की रिझल्ट जाहीर करण्यात यावे, पण यांनी परवानगी भेटलेली नाही आहे. त्यामुळे जेव्हा परवानगी भेटेल तेव्हा हे ग्रुप डीचे रिझल्ट जाहीर करेल. तरी सदर बाबत या कार्यालयात वारंवार विचारणा करण्यात येऊ नये ही विनंती. म्हणजे खूप मुलं कॉल करत असेल GMC पुणेला की रिझल्ट केव्हा लागणार आहे. त्यामुळे यांनी हे क्लॅरिफिकेशन टाकलं आहे की आचारसंहिता सुरू झालेली आहे, त्यामुळे हे रिझल्ट जाहीर करू शकत नाही. तरी मला समजत नाही आहे की बाकी GMC मुंबई, संभाजीनगर हे तर रिझल्ट जाहीर करत आहे, कमसे कम मार्क तरी दाखवत आहे. यांनी तर मार्कही नाही दाखवले आहे, रिझल्टची तर दूरची गोष्ट आहे. पण हे आता आपण काही करू नाही शकत, कारण ऑफिशियलच हे ऐकण्यास तयार नाही आहे. आणि यांचं सिम्पल म्हणणं आहे की आचारसंहिता सुरू झाली आहे, त्यामुळे हे रिझल्ट जाहीर करू शकत नाही आहे. तर जेव्हापर्यंत कलेक्टरची परमिशन भेटत नाही, त्यामुळे हे रिझल्ट जाहीर करू शकत नाही आहे. तर आतापर्यंत तर हीच अपडेट आहे. आता पुन्हा आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. ठीक आहे, तरी तुमची याबाबत काय विचार आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि काही अपडेट असेल तर मी पुन्हा नवीन व्हिडिओ टाकेल. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.